आज 15 ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. बाळासाहेब आप्पा क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकवण्यात आला. कुंदे सर, मोरे सर, सानप सर म्हटल्यावर नियोजन तर भारीच असणार ना. सोप नाही भू. तर सुरुवात इथून झाली. आज 15 ऑगस्ट निमित्त भूषण बिके आणि कृष्णांनी फडमध्ये आलो. प्रेमाच्या माणसांना भेटून कर्मवीर गणपत दादा मोरे कॉलेजवर आलो. बाळासाहेब आप्पा क्षीरसागर सभापती मराठा विद्या प्रसारक समाज ते पण कॉलेजवरती आले. कॉलेजचे प्राचार्य ढगे सर आणि वडगुले सर यांनी फुलांचा गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. केजीडीएम कॉलेजचे आदरणीय सर्व सर तिथे उपस्थित होते. बनकर सर सूत्रसंचालन करीत होते. 15 ऑगस्ट नाही तर कोणतेही कार्यक्रम असो आपले आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम उपस्थित असतीलच. मग सगळे ध्वजाजवळ आले. दादांनी घोषणा दिली. प्राचार्य ढगे सरांच्या हाती नारळ फोडण्यात आले. त्यानंतर ध्वज फडकविण्यात आला. मग ध्वजगीत चालू झाले. आमच्या कर्मवीर गणपत दादा मोरे कॉलेजमध्ये कोणतेही कार्यक्रम, स्पर्धा, गॅदरिंग असे अनेक भारी भारी कार्यक्रम झाले असतील. त्याच भारी भारी कार्यक्रमाचे नियोजन आमच्या कोटकर मॅडम करतात बरं का. ज्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत म्हणत होत्या त्यांना ब्लॉग मध्ये घेता आलं नाही कारण भूषण बिकेचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. यासाठी खरंच मनापासून क्षमा. त्यानंतर एनसीसी मुला मुलींचा पण आज सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर शेळके सरांना पुढील वाटचालीत भूषण बिकेने शुभेच्छा दिल्या. कुंदे सर, मोरे सर, सानप सर हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी लय म्हणजे लय भारी आहे. सर हे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. डायरेक्ट मित्रांना मोरे सर आणि सानप सर म्हणे जरी आम्ही तुमच्या संग फ्रेंडली ना तर तुम्ही बेशिस्त वागू नका. सरांना म्हटलं नाही हो सर, तुमचा जो विश्वास आहे ना तो आम्ही कधीच तुटू देणार नाही. प्रतीक म्हणे बीके सर चांगले सांगत होते बरं का. म्हटलं हा ना रे. त्यात कृष्ण अचानक आला म्हणे बीके चष्मा घाल ना. म्हटलं वास्क भाऊ तुझ्यासाठी काही पण. सर ते पण घरी निघाले. तुम्ही भूषण बिकेला फॉलो करून जा.